मुलांना क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा स्मृतिदिन आपण साजरा केला ना. हो. तर त्यांनी आपल्या भारतामध्ये महाराष्ट्रात पुणे येथे पहिली मुलींची शाळा काढली ना. त्या आपल्या भारतातील पहिली महिला शिक्षिका ठरल्या. तर पहा त्याची एक गोष्ट आहे, तुम्हाला ऐकायला आवडेल ना. काय गोष्टीचं नाव आहे कणव. गोष्टीचं नाव काय आहे कणव. पहा एका गावामध्ये एक म्हातारा वृद्ध माणूस चालला होता आणि त्याला खूप भुकेची गरज होती, म्हणजे खूप त्याला भूक लागली होती. त्याला जेवायला पाहिजे होतं किंवा अन्नधान्य काही पाहिजे होतं आणि सगळ्या झाडांमध्ये तो प्रत्येकाच्या त्या गावामध्ये गेला, पण त्याला कोणी भिक्षा वाढलेली नाही. तो म्हणत होता, माई कोणी भिक्षा वाढावो. मग लगेच एक बाई घरातून बाहेर आली आणि बाहेर आल्यावर ती उभी राहिली आणि त्या म्हाताऱ्या माणसाला पाहिलं आणि मग ते घरात गेली. तिच्या घरामध्ये ज्वारी काही असं खूप नव्हती, पण एका डब्यामध्ये ज्वारी होती. त्या डब्याच्या तळाशी ती ज्वारी गेलेली होती आणि तरी तिने एवढी ज्वारी घेतली आणि त्या म्हाताऱ्याच्या झोळीमध्ये टाकली आणि त्याची झोळी पण एवढी जीर्ण झाली होती का त्या झोळीतून ती ज्वारी सांडू लागली. पण कशी तरी त्याने झोळीची कुचंडी बांधली आणि असा निघाला आणि ती बाई घरात गेली. निघता निघता खूप असं लोकांची गर्दी सुरू होती रस्त्यावरून आणि त्याच्या ज्या झोळीतली ज्वारी आहे ती सगळी खाली पडली आणि सगळी पडल्यानंतर मग आता त्याला कोण वेचू लागेल. आणि तो म्हणाला की मला आता कोण इथं मदत करेल. पण एक झपझप चालत एक माणूस आला आणि त्याने ते ज्वारी त्यांना उचलू लागली आणि खांद्यावरचं उपर नाही दिलं, ते बांधासाठी चांगलं आणि काठोडं बांधून त्याच्या खांद्यावर दिलं आणि तो म्हातारा पुढे चालू लागला आणि पुढे तो निघाला आणि हा जो त्याने उपर नाही दिलं तो माणूस बरोबर आपल्या कामी निघून गेला. पण पुढे जाऊन तो म्हातारा म्हणते की पहा, मला कोण्या एका माऊलीनं ज्वारी दिली आणि ते बांधण्यासाठी कोण्या एका चांगल्या माणसाने मला हे दिलं, उपर न दिलं, की त्या दोघांचं देव भलं करू. असे वाक्य त्यांनी काढले त्या म्हाताऱ्या माणसाने त्याच्या तोंडामधून आणि मग यांचं देव दोघांचे भलं करो. एवढे समान आचार विचारांचे कुठेही उभयंता दिसत नाही. पती पत्नी हे जोडतो, किती विचाराचं होतं. अशी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले. आणि ते दुसरं कोण असेल? क्रांतिज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले. आणि दुसरे उपर्ण देणारे कोण होते? ज्योतिराव फुले. आणि ज्वारी देणारी कोण होती? सावित्रीबाई फुले. त्या दोघांनाच दया आली आणि आपल्या गोष्टीचंच नाव आहे, काय आहे? कणव. कणव म्हणजे दया. कणव म्हणजे दया. तुम्हाला त्या शब्दाचा अर्थही माहीत पडला आणि ते समजले. तात्पर्य काय होते की कोणालाही मदत करावी, एकमेकांना मदत करावी, असं निघून नाही जावं. त्याचं पडलं त्याचं सांडलं तर करावं. आता माझे कसे कागद पडले तर किती मुलं आले, 2-3 मुलं मोठी मोठी आले कॉलेजचे वगैरे, तर पटकन कागद वेचूही लागले. असं कोणाचं पडलं, कोणाला काही काम पडलं तर आपण मदत करू नकाची.